लहान मुलांच्या डोक्यांमध्ये कोंडा होत आहेत किंवा त्यांचे केस निस्तेज दिसत आहे आणि पातळ दिसत आहे, यावर नेमके काय उपाय आहे, घरगुती किंवा प्रोडक्ट, यावरचं आजचं सेशन नक्की पूर्ण बघा. लहान मुलांच्या केसांमध्ये कोंडा होण्याचं नेमकं कारण काय, मी डायरेक्टच इथे क्लिअर शब्दात सांगेल. तर बऱ्याच वेळेस बऱ्याच महिला मुलांचे किंवा मुलींचे केस रेग्युलर धुत नाहीये, कारण की शाळा अगदी लवकर सकाळी असते. तर मुलांना शाळेतून आल्यावर त्यांचा एखाद दिवशी केस धुण्याचा कार्यक्रम प्लीज करत चला. आठवड्यातून 2 ते 3 वेळेस मुलांचे केस जे आहे ते धुतले गेले पाहिजे. लहान मुलांचे किंवा मुलींचे केस धुतल्यावर ते केस थोडेसे ओले असतानाच त्याला थोडंसं खोबरेल तेल लावून चला, किंवा एखादं लहान मुलांचं ऑइल जे आहे ते लावा. मी माझ्या मुलींना जॉन्सन्स बेबीचं ऑइल वापरते, बेस्ट आहे आणि ते खूप जास्त असं चिकट नाही आहे. तर तुम्ही मुलांचे केस ओले असतानाच त्याला थोडंसं तेल लावा, जेणेकरून त्यांच्या केसांना ते तेल व्यवस्थित राहते आणि त्यांच्या केसांच्या मुळांना मॉइश्चर जे आहे तर ते चांगल्या प्रमाणामध्ये मिळते. लहान मुलांचे केस धुताना त्यांच्या डोक्याला शॅम्पू कोणता लावायचा, सेल्सन किंवा जॉन्सन्स बेबी किंवा हिमालया बेबी शॅम्पू जे आहे, ह्या 3 पैकी कोणता तरी एक शॅम्पू तुम्ही यूज करू शकता. केसांमध्ये कोंडा खूप जास्त वाढलेला असेल तर सेल्सन नावाचा शॅम्पू मिळतो मेडिकलमध्ये, छोटी बॉटल मिळते पांढऱ्या आणि हिरव्या रंगाची. हा शॅम्पू मुलांच्या केसांसाठी अतिशय उत्तम असतो. हा केसांना लावण्याची पद्धत याची अशी आहे की केस पूर्ण ओले करायचे आणि हा शॅम्पू डायरेक्ट अप्लाय करायचा, पाण्यात मिक्स करून नाही. डायरेक्ट अप्लाय करून केसांच्या मुळामुळांना हा शॅम्पू लावायचा आणि त्यानंतर केसांवर पुन्हा थोडं पाणी टाकून चोळून त्याचा जो फेस आहे तो फेस करायचा. यामुळे मुलांच्या केसांमधला कोंडा जो आहे ना तो खूप पटकन निघतो आणि केस जे आहेत तर ते अगदी लवकर क्लीन होतात. पुढचं स्टेप आहे मुलांच्या केसांना तेल कोणतं लावायचं. बेबी ऑइल लावू शकतायत, पॅराशूट ऑइल लावू शकतायत किंवा एखादं चांगलं आयुर्वेदिक तेल जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही ते लावू शकतायत. मी पण माझ्या मुलींना आयुर्वेदिक तेल लावते, ऑनलाईन मागवत असते मी ते तेल आणि त्याच्यामुळे माझ्या मुलींचे केस खूप छान दाट आहे आणि मोठे आहे. मुलांच्या केसांची मालिश करत चला रात्री झोपताना, म्हणजे मुलांच्या केसांच्या मुळांना तेल लावून हलक्या हलक्या हाताने त्यांची मालिश केल्यामुळे त्यांच्या केसांची वाढ चांगली होते. मुलांच्या केसांची वाढ होण्यासाठी त्यांच्या आहाराकडे पण लक्ष द्यायचंय. आहारामध्ये त्यांना मखाने जे आहे तर ते रेग्युलर 3 ते 4 खाऊ घालत चला. मोड आलेली कडधान्य खाऊ घाला, गुळ शेंगदाण्याचे लाडू किंवा चिक्की जी आहे तर ती मुलांना खाऊ घाला. यामुळे लहान मुलांचे किंवा मुलींचे जे केस आहेत तर ते लवकर वाढतात. केसांमध्ये अति जास्त प्रमाणामध्ये कोंडा असेल तर हा कोंडा खूप वेळेस एक फंगल इन्फेक्शन असू शकतंय. म्हणजे जसं आपण बुरशीचा प्रकार म्हणतो की जसं आपल्या जेवणातल्या डब्याला पोळीला बुरशी येते, त्या प्रकारे केसांच्या मुळांमध्ये पण एका ठिकाणी असं फंगल होते आणि एकाच ठिकाणी खूप सारा कोंडा जो तयार झालेला असतो तो खूप बऱ्याच जणांना दिसून येतो. तर याच्यावर तुम्ही सेल्सन शॅम्पूच वापरा. अति जास्त कोंडा असणाऱ्यांनी सेल्सन शॅम्पू वापरा. मला बऱ्याच महिला म्हणतात मॅम आम्ही सेल्सन शॅम्पू वापरला, रिझल्ट नाही आला. मला सगळ्या महिलांना हे सांगायचं आहे, फार्मसी प्रोडक्ट शॅम्पू आहे हा. एका धुण्यामध्ये याचा कोंडा जात नसतो. तुम्हाला किमान 3 ते 4 आठवडे हा शॅम्पू तुमच्या मुलींच्या केसांना लावायचा आहे. त्यानंतर त्यांच्या डोक्यामधला कोंडा जो आहे तो हळूहळू कमी होईल. आता येते शाळेतली बुजवाई, म्हणजे खूप जणांना, मुलांना आणि मुलींना शाळेत गेल्यावर केसांमध्ये ना जुवा येत असतात. त्याच्यावर उपाय काय, एक तर आहे की तुम्ही ती बॉटल आणू शकतायत, जुवांचे मारण्याची बॉटल, ती पण तुम्ही केसांना लावू शकतायत, अर्धा तासाने धुवू शकतायत. किंवा दुसरी गोष्ट, केसांना खोबरेल तेल किंवा कोणतंही तेल लावताना त्यामध्ये थोडंसं सरसोचं तेल मिक्स करायचं आणि ते केसांना लावायचं. सरसोचं तेल म्हणजे मोहरीच्या तेलाने केसांना जुवा लागत नाही, कारण की जुवा त्या वासांमुळे केसांना चिटकत नसतात. तर जुवा होणं हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळे मुलांचे केस लवकर पातळ होतात, केस घाण होतात. जुवा ह्या डोक्यातलं रक्त पितात, त्यामुळे मुलं नेहमी डोकं खाजवत राहतात आणि त्यांनी रोगराई खूप जास्त येते. म्हणजे शरीरामध्ये बऱ्याच प्रकारचे त्यांच्या तोंडातले बॅक्टेरिया वगैरे असे खूप प्रॉब्लेम्स होतात. म्हणून जुवांपासून संरक्षण करा. मुलांना जुवांपासून संरक्षण करण्यासाठी केसांना थोडं सरसो तेलामध्ये मिक्स करून लावत चला, जेणेकरून मुलांच्या केसांमध्ये त्या जुवा जाणार नाही. याचबरोबर आणखी जर आपण काही सांगायला गेलो, केस धुताना खूप गरम पाणी मुलांच्या केसांना वापरू नका, थोडंसं कोमटच पाणी वापरायला शिका. तुमच्या मुलांचे केस खूप जास्त निस्तेज आणि केसांमध्ये काही जीव नाहीये असा जर दिसत असेल तर मुलांच्या केसांना ना तुम्ही साधं स्वच्छ बाहेरून आणलेलं कोरफड लावू शकताय. म्हणजे कोरफड घ्या,
त्यातला गर काढा, तो स्वच्छ धुवा, मिक्सरमध्ये वाटा आणि तो केसांना लावा. किंवा कोरफडीचं पान घ्या, मधून कापा आणि ते तुम्ही त्यांच्या केसांना चोळा. कोरफड हे केसांसाठी वरदान आहे आणि कोरफड केसांना लावल्याने लहान मुलांना काहीच हानी होत नाही. यामुळे त्यांचे केस छान होतात, सिल्की होतात, स्मूथ होतात, केसांचे कुठले आजार होत नाही. उवा, कोंडा वगैरे जे पण असेल ते सर्वच चालले जाते. अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की फॉलो करा. मी उद्या तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे की दिवाळीमध्ये फराळ खाऊन तुमच्याही पोट सुटलंय, तब्येत सुटली, तर त्याच्यावर नेमके काय उपाय आपण लवकरात लवकर करून पुन्हा आपण पूर्वस्थितीवर येऊ शकतो, यावरचं उद्या सेशन असणार आहे. रोज दुपारी फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि उद्याच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय मी तुमच्यासाठी आणलेला आहे की तुमच्याही चेहऱ्याला जर का थंडीमध्ये काळवंडलेलापणा जास्त येत आहे किंवा चेहरा उलट आहे तर त्यावर तुम्ही नेमके कोणत्या क्रीम किंवा प्रोडक्ट वापराल. हे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा. आणि हो, दिवाळी ऑफर शेअर मार्केट कोर्स फक्त 899 रुपयांमध्ये घेऊन आलेली आहे आणि ॲडमिशन फक्त उद्या संध्याकाळपर्यंतच होणार आहे ऑफरमध्ये. ते ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांनी मला 7755925370 या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा. थँक्यू.